लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस रसिकांनो. आपल्या सर्वांचे आजच्या या अत्यंत पवित्र, प्रेरणादायी, इतिहासाच्या सुवर्णक्षणांची आठवण करून देणाऱ्या आणि मातृत्व, त्याग, संस्कार, राष्ट्रप्रेम व स्वाभिमानाच्या दिव्य तेजाला वंदन करणाऱ्या विशेष लेखात मनःपूर्वक स्वागत. जिजाऊ तुमच्या चरणी माथा टेकतो आम्ही सारे. तुमच्या संस्कारांच्या प्रकाशाने उजळले हे विश्वसारे. तुम्ही दिलास शिवबा महान, तुम्ही दिलास स्वराज्याचा मान. तुझ्या पवित्र स्मृतीपुढे कोटी कोटी प्रणाम. आई म्हणजे प्रेमाचा सागर, आई म्हणजे त्यागाचा डोंगर. आई म्हणजे संस्कारांचे विद्यापीठ, आई म्हणजे जीवनाचा आधार. पण ज्या आईने संपूर्ण राष्ट्राचा इतिहास घडविला, त्या राजमाता जिजाऊंचे नाव युगानुयुगे सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. भारतीय इतिहासाच्या विशाल आकाशात अनेक तेजस्वी तारे चमकत आहेत. परंतु काही व्यक्तिमत्वे अशी असतात, ज्यांचे तेज काळाच्या पलीकडे जाऊन अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहते. अशाच महान, तेजस्वी, कर्तृत्ववान आणि दूरदर्शी व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान, संस्कारांची गंगोत्री, मातृत्वाची मूर्ती आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत होत्या. त्यांच्या महान संस्कारांतूनच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष घडला. जिजाऊ माऊली, मायेची सावली, शिवबा घडवुनी केली स्वराज्याची दिवाळी. संस्कारांचे धन, जिजाऊंचे जीवन, त्यांच्या चरणी वाहू श्रद्धेचे सुमन. धर्माची शिकवण, न्यायाचे पालन, जिजाऊंच्या कृपेने उजळला महाराष्ट्र महान. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे लखुजीराजे जाधव यांच्या घरी एका कन्येचा जन्म झाला. ही कन्या पुढे संपूर्ण भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल, याची कल्पना त्या वेळी कुणालाही नव्हती. लहानपणापासूनच जिजाऊंमध्ये धर्मनिष्ठा, शौर्य, न्यायप्रियता, स्वाभिमान आणि दूरदृष्टी हे गुण होते. पुढे शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. राजकीय संघर्ष, संकटे, दुःख, परकीय आक्रमणे आणि अनेक कठीण प्रसंग यांच्यातून त्यांनी आपला जीवनप्रवास सुरू ठेवला. पण प्रत्येक संकटात त्यांनी धैर्य, संयम आणि आत्मविश्वास कायम ठेवला. त्यांच्यासाठी वैयक्तिक सुखापेक्षा राष्ट्रहित आणि जनकल्याण अधिक महत्त्वाचे होते. ऐका ऐका हो महाराष्ट्राच्या लेकरांनो, जिजाऊ मातेचा गौरव गाऊया. सिंदखेडराजा नगरी जन्मली कन्या महान, लखुजीरावांच्या घरची ती तेजस्वी शान. मायेच्या कुशीत वाढला शिवबा राजा, संस्कारांचा लाभ झाला साया समाजा. स्वराज्याचे स्वप्न उरी घेऊन घडविला महाराष्ट्राचा सिंह महान. जय जिजाऊ, जय शिवराय, हा जयघोष घुमू दे विश्वभर. राजमाता जिजाऊंनी बाल शिवबाला केवळ तलवार चालवायला शिकवले नाही, तर त्यांनी त्याला धर्म, नीती, न्याय, सत्य, दया, क्षमा, पराक्रम आणि स्त्रियांचा सन्मान यांचे धडे दिले. रामायणातील प्रभू श्रीराम, महाभारतातील धर्मराज युधिष्ठिर, श्रीकृष्ण आणि विविध महापुरुषांच्या कथा सांगून त्यांनी शिवबाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वराज्याचे स्वप्न जागवले. ज्या मातेनं आपल्या पुत्राच्या मनात स्वाभिमानाचे बीज पेरले, त्या मातेमुळेच पुढे हिंदवी स्वराज्याचा विशाल वटवृक्ष निर्माण झाला. अहो लेकरांनो, ऐका जरा. जिजाऊ मातेचा महिमा खरा. संस्कारांची दिली शिदोरी, घडली शिवरायांची स्वारी. धर्म, नीती, सत्याचा मार्ग, माणुसकीचाच असू दे वर्ग. जिजाऊ म्हणती लक्षात ठेवा, देशप्रेमाचा दीप तेवत ठेवा. जिजाऊंच्या आयुष्यात सुखापेक्षा संकटे जास्त होती. अनेक युद्धे, राजकीय संघर्ष, कौटुंबिक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करताना त्यांनी कधीही हार मानली नाही.
त्या प्रत्येक वेळी खंबीरपणे उभ्या राहिल्या, कारण त्यांच्या मनात एक ध्येय होते, रयतेचे, न्यायाचे आणि स्वाभिमानाचे राज्य निर्माण करणे. त्यांच्या या महान ध्येयामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे स्वराज्याची स्थापना केली. महिला वर्ग, तुमच्याही आयुष्यात सुखापेक्षा संकटे जास्त असतील, काही कौटुंबिक अडचणी असतील, त्या तुम्ही मासाहेबांचा आदर्श घेऊन खंबीरपणे उभे रहा. जिजाऊ म्हणजे संस्कारांचा झरा. जिजाऊ म्हणजे मायेचा पसारा. जिजाऊ म्हणजे स्वाभिमानाचा श्वास. जिजाऊ म्हणजे महाराष्ट्राचा विश्वास. जिजाऊ म्हणजे त्यागाची गाथा. जिजाऊ म्हणजे इतिहासाची माता. जिजाऊ म्हणजे प्रेरणेची ज्योत. जिजाऊ म्हणजे शिवरायांची ओळख. आजच्या आधुनिक युगात विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक स्पर्धा यांचे महत्त्व वाढले आहे. पण त्याचबरोबर संस्कार, नैतिकता, देशप्रेम, मानवता आणि चारित्र्य यांचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. आज प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना चांगले विचार, चांगल्या सवयी, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकी शिकवली, तर प्रत्येक घरात एक नवीन शिवाजी घडू शकतो. कारण राष्ट्राचा विकास केवळ आर्थिक प्रगतीत नसतो, तर तो सुसंस्कारित नागरिकांमध्ये असतो. जिजाऊ मातेच्या चरणी वंदन. त्यांच्या कर्तृत्वाचे करूया स्मरण. शिवबा झाला सिंह महान. जिजाऊंच्या संस्कारांचा तो मान. माऊली तुझा गौरव अपार. तुझ्यामुळे उजळला संसार. जय जिजाऊ. जय शिवराय. जय भवानी. जय महाराष्ट्र. मायेची मूर्ती, त्यागाची कीर्ती. जिजाऊंच्या चरणी वंदन त्रिवार. स्वराज्याची माता, महाराष्ट्राची शान. जिजाऊंच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम. राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी म्हणजे फक्त श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस नाही. हा दिवस त्यांच्या महान विचारांना आचरणात आणण्याचा दिवस आहे. त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी शिकविलेला स्वाभिमान, त्यांनी दाखवलेला न्यायाचा मार्ग आणि त्यांनी जागवलेले राष्ट्रप्रेम हे आजही तितकेच महत्त्वाचे आहे. जिजाऊ नसत्या तर शिवबा नसता. शिवबा नसता तर स्वराज्य नसते. स्वराज्य नसते तर महाराष्ट्राचा स्वाभिमान नसता. आणि स्वाभिमान नसता तर इतिहासाला सुवर्णपान नसते. माऊली तुझा गौरव अपार. तुझ्या चरणी शतशः नमस्कार. जोपर्यंत सूर्यचंद्र राहतील गगनात, तोपर्यंत जिजाऊ राहतील जन्मांसात. स्वराज्यजननी, राष्ट्रमाता, संस्कारांची गंगोत्री, राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ. जय शिवराय. जय भवानी. जय महाराष्ट्र. जिथे जिथे शिवचरित्राचा गौरव होईल, तिथे तिथे जिजाऊंच्या संस्कारांचा सुवास दरवळत राहील. प्रिय मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर प्रेमाचा एक लाईक नक्की करा. तुमच्या मनातील भावना आणि प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा. अशाच प्रेरणादायी लेखांचा सुवास प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून आमच्या परिवाराचा एक भाग बना. तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य हेच आमच्यासाठी प्रेरणेचे खरे स्रोत आहेत. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर लेखासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. लेखक रमेश शेळके.